22 जानेवारी 2024 ला रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. एका बाजूला राम मंदिराचं उद्घाटन होतंय, तर या सोहळ्यासोबतच एक प्रश्न विचारला जातोय. तो म्हणजे मस्जिद ए अयोध्याचं पुढे काय झालं? 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने राम जन्मभूमी ऐतिहासिक निकाल दिला होता. सोबतच कोर्टाने मुस्लिम समुदायाला मशिदीसाठी पर्यायी 5 एकर जागा देण्यात यावी असा आदेशही दिला होता. या मशिदीला मस्जिद ए अयोध्या असं नाव देण्यात येईल अशी चर्चा झाली. पण एका बाजूला राम मंदिर उभं राहिलेलं असताना या मशिदीचं झालं काय? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी शिवानी. कोर्टाने मस्जिदीला अयोध्येत जागा देण्याचा निर्णय दिला होता. मात्र उत्तर प्रदेश सरकारने मशिदीला पर्यायी जागा दिली अयोध्या शहराच्या बाहेर धन्नीपूरमध्ये. ही जागा राम मंदिरापासून 22 किलोमीटर लांब आहे. या 5 एकर जागेत मशीद, रिसर्च सेंटर, कॅन्टीन आणि हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे. पण मागच्या 5 वर्षात इथे फक्त फाउंडेशन स्टोन बसवायचा कार्यक्रम झालाय. AICF ला बांधकाम सुरू करण्यासाठी अयोध्या डेव्हलपमेंट ऑथॉरिटीकडून या जमिनीचा शेत जमिनीचा दर्जा बदलून घ्यावा लागेल. त्यासाठी डिपॉझिट फी आहे 12 कोटी रुपये. मात्र आतापर्यंत फक्त 50 लाख रुपये जमा झाल्याची माहिती IICF च्या वतीने देण्यात आली आहे. म्हणजे जोपर्यंत 12 कोटी IICF जमा करत नाही, तोपर्यंत बांधकामाला हिरवा कंदील मिळणार नाही. ज्या मशिदीची चर्चा फक्त भारतातच नाही तर जगभरात झाली होती, त्या मशिदीला फंडिंग का मिळत नाही? तर याचं कारण सांगितलं जातंय की उत्तर प्रदेशी सुन्नी वक्फ बोर्डाचा कामात असलेला सहभाग. या बोर्डावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोपी करण्यात आले आहेत. नॉन ॲग्रिकल्चर लँड देण्यात झालेली चूक, परवानगी आणि फंड शिवाय रखडलेले काम, या सगळ्यामुळे 4 वर्ष उलटूनही मशिदीचं काम सुरू झालं नाहीये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.